जागतिक आदिवासी दिनानिमित्त शिंदखेडा तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते म्हणजे म्हळसर येथील आश्रमशाळेतर्फे आयोजित कार्यक्रमांनी. 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन. जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण करणाऱ्या निसर्गपुत्रांच्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा हा दिवस होय. हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने 1993 हे वर्ष आदिवासी वर्ष म्हणून घोषित केले होते. त्या पार्श्वभूमीवर या दिवशी जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. यानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करून आदिवासी गाण्यांवर नृत्य सादर केले, तर काही चिमुकल्यांनी पटनातेर तर काहींनी भाषणे केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांनी उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच विद्यार्थ्यांच्या उत्साहात सहभागी होऊन शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील मोठा सहभाग नोंदविला. आयोजित कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे या गावातील सरपंच रंजना भिला वारुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य ललित वारुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका पटनाईक मॅडम, सावित्रीबाई महिला मंडळ संस्थेचे मोबिलायझर मनीषा बैसाणे यांच्यासह अधिक शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल बैसाणे.